इथे मी संध्याकाळच्या जेवणासाठी दुपारीच भाजी निवडून ठेवत होती बरं का, कारण संध्याकाळी कसं उशीर होतो आणि त्यामुळे अर्धं काम जर आपण आधीच निवडून ठेवलेलं असलं की संध्याकाळी गडबड होत नाही आणि त्यामुळे ते भाजी निवडत होती. पण त्याआधी मी इथे दुपारी मनस्वी गेली होती शाळेत आणि येणार होती आता दुपारी. गाणं लावून मस्तपैकी इथे काम करायला घेतलं होतं. तुमच्यापैकी कोणाकोणाला गाणी ऐकत काम करायला आवडतं नक्की सांगा. आणि ती येणार म्हणून मी मस्तपैकी, आज गुरुवार आहे म्हणून उपवास असल्यामुळे साबुदाणे वडे करून ठेवले होते तिच्यासाठी. म्हणजे आमचा उपवास असतो पण तिला लागतात साबुदाणे वडे. छानपैकी इथं तव्यावरती मी शॅलो फ्राय करायला घेतले होते. डीप फ्राय मी करत नाही. असे सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा बरं का, खूप मस्त लागतात आणि खरपूस होतात बरं का. आणि मनस्वीला नेहमी असे खरपूस साबुदाणे वडे खूप खूप आवडतात. इथे वडे ठेवले होते मी मस्तपैकी शॅलो फ्राय करायला. म्हटलं गॅस बारीक करावं आणि आपलं छान निवडत बसावं. गॅस बारीक करून असं ठेवलं की नाही, एकदा आलटीपलटी करून घ्यायची आणि मग बसून जायचं, आपलं जे काही काम आहे ते करून घ्यायचं. मग 10 मिनटं बसले मी. म्हटलं बघूया भाज्या. 15ला 2 इथं, सॉरी 15ला 1 आणि 30ला 2 शेपू भेटले मला. आणि ही जी लिंब दिसतात की नाही 10ला 2 भेटली. आणि पालक पण घ्यावं म्हटलं, पालक गरगटा करायला. हे पण तोच रेट होता, 15ला 1 आणि 30ला 2. आणि इथे पालक अशा असं स्वच्छ निवडून ठेवलेले असतात, त्यामुळे जास्त टाईम जात नाही निवडण्यामध्ये. जास्त जर अशी घाण पालक असेल तर निवडण्यात जास्त टाईम जातो. आमच्यासाठी साबुदाणे केलेले होते पण तिचं रोजचं चाललं होतं, मम्मी प्रत्येक वेळी साबुदाणा तिला साबुदाणे वडे खायचे होते. मग म्हटलं छानपैकी आपण ती यायच्या आधी करून ठेवावं, म्हणजे आल्यानंतर ती गरम गरम खाता येईल. तोपर्यंत गॅसवर ठेवलं होतं आणि ते भाजी निवडत बसली होती. म्हणजे काय, ती येईपर्यंत भाजी पण निवडून होईल आणि तिला गरम गरम खाता येईल. इतक्यात बेल वाजली बरं का. आणि मनस्वी माझी आली बघा. नेहमी हसत मुखाने येते, कधीच कंटाळा येत नाही ना. आलेला तिला सुगंध आला काय करते म्हणून, तर नेमकी बघायला आली. म्हटलं बघ तुझ्यासाठी मस्त गरमागरम साबुदाणे वडे करायला घेतले. तिला असं खूप आवडतं. तिला न सांगताच आज मी केले होते, तिला माहीत नव्हतं मी करणार आहे. बघा किती छान खरपूस आणि क्रंची झाले होते बरं का, अप्रतिम झाले होते. सुगंध एकदम छान सुटला होता आणि छानपैकी असं मग तिला गरम गरम खायला दिलं. खुश झाली. मुलं खुश तर आपण खुश बरं का. आणि कधी कधी ना असं नकळत त्यांना म्हणायचं आम्ही करणार नाही आणि करून द्यायचं सरप्राईज. आणि दह्यासोबत लाजवाब एकच नंबर लागतं बरं का. तर तुम्ही सुद्धा असंच करता का नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.